जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांना 6व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर श्री हरीशदादा भास्करराव गायकवाड सभापती, श्री राजू बापू विठ्ठलराव गावडे उपसभापती व सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर. नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूर आणि माढा तालुक्यातील आमसभा कधी होणार या संदर्भातली माहिती माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी दिली. याच सोबत त्यांनी आमदार आपल्या भेटीला आपल्या गावी मुक्कामाला या त्यांच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. या संकल्पने अंतर्गत आमदार अभिजित पाटील हे माढा तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुक्कामाला राहणार आहेत आणि याच दरम्यान गावातील ग्रामस्थांना एकत्रित आणून त्यांच्या गावातील ज्या मूलभूत काही गरजा आहेत किंवा काही प्रश्न आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने त्याच्या संदर्भात चर्चा करून यावेळी गावातील प्रश्न सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली. याचसोबत आमसभे संदर्भात सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. आमसभा आता घेणं गरजेचं आहे असं वाटतं का? कारण आमसभेच्या माध्यमातून बरेच विषय तुम्ही 13 तास काहीतरी आमसभा गाजल्या. तुम्ही चांगला प्रश्न विचारला आणि योग बी असा असतो की प्रश्न विचारायचे. आजच आमची 15 ऑगस्ट झाल्यानंतर प्रांतांबरोबर माढ्याला मीटिंग झाली आणि तिथं आम्ही 21/7ला 1 महिना आधी नोटीस द्यावं लागते. आज 15 ऑगस्ट आहे आणि 21/9ला त्या ठिकाणी माढ्याची आमसभा घेतो आहे आणि 28/9ला पंढरपूरची आमसभा त्या ठिकाणी आम्ही घेण्याच्या संदर्भात कारण आमसभा घ्यायची म्हणजे आमसभेला असणारे 53पेक्षा जास्त विभाग असतात आणि त्या विभागाला 1 महिना आधी इंटिमेशन. आता ते पब्लिश होईल आपल्या माध्यमातून. बरं झालं आपण विषय काढला. तर मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की 21 सप्टेंबरला माढ्याला त्या ठिकाणी आमसभा आहे आणि 28 सप्टेंबर म्हणजे त्या पुढच्या सोमवारी त्या ठिकाणी पंढरपूरला आमसभा घ्यायची ठरली आहे. त्यामुळं आपल्या बाबतीतले जे प्रश्न असतील ते संबंधित त्या ठिकाणी माझ्या कार्यालयात असेल, BDO ऑफिस असेल, त्या संबंधित विभागाला आपण द्यावे. त्याच्यावरती त्या ठिकाणी योग्य तोडगा काढून त्याच्यावरती आम्हाला त्या ठिकाणी प्रश्नाला उत्तर शोधून त्या ठिकाणी आपला मार्ग लावता येईल अशा पद्धतीचं आम्ही काम करतो आहे. अजून एक आपल्या माध्यमातून एक 15 ऑगस्टचा मुहूर्त म्हणून आम्ही एक नवीन संकल्प त्या ठिकाणी घेतला आहे आणि उद्याच्या येणाऱ्या गुरुवार म्हणजे त्या गुरुवारी आम्ही ठरवलं होतं, परंतु जिल्हाधिकाऱ्यांची एक त्यांना बैठक असल्यामुळं आम्ही पहिला म्हणजे आलेगाव मतदारसंघातील गाव आहे. तर आलेगाव, लवळ, आज पंढरपूर तालुक्यातली मतदारसंघातली गावं असतील, या प्रत्येक गावात आठवड्यातल्या 1 दिवस गुरुवारी आम्ही त्या ठिकाणी मी मुक्कामाला जाणार. माझ्यासोबत तहसीलदार, प्रांत, पोलीस इन्स्पेक्टर, MSCBचे अधिकारी, कृषी अधिकारी, जे तालुक्याचे सगळे अधिकारी आहेत ते सगळे माझ्यासोबत तिथं असतील. आम्ही संध्याकाळी 6 वाजता पोचणार. 6 वाजता पोचल्यानंतर त्या गावातली म्हणजे आज तुंगतमध्ये आहे तर फक्त तुंगतचेच प्रश्न, मग रस्ता केस असेल, पड जमीन असेल, जे म्हणून असेल, लाईटचं असेल, MSCB घरकुल असेल, जो प्रश्न असेल ते सगळे प्रश्न आम्ही 2 तास 4 तास ऐकणार. तिथंच आपण कुणीतरी जीव घालणार, तिथंच जेवणार आणि तिथंच मुक्काम करणार. तर आमदार आपल्या गावी मुक्कामाला हा आजपासून आम्ही त्या ठिकाणी संकल्प घेतला आहे आणि येणाऱ्या गुरुवारपासून त्या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी मतदारसंघातल्या कुठल्या तरी गावात मुक्काम करायचा आणि तिथं सगळ्या प्रशासन अधिकाऱ्याला घेऊन करायचा असा त्या ठिकाणी संकल्प घेतला आहे. एखाद्या गुरुवारी जर चुकून त्या ठिकाणी कुठली मीटिंग किंवा काही कारण आलं तर तेवढा मात्र मग गुरुवारच्या ऐवजी शुक्रवारी किंवा बुधवारी असा काहीतरी बदल करू शकतो. आणि आम्ही हा संकल्प घेतल्यामुळं त्या गावात जाऊन त्या गावातले प्रश्न सोडवणे, आमदार आपल्या दारी आणि आपल्या गावी मुक्कामाला असा आम्ही त्या ठिकाणी नवीन प्रयोग करतो. ही संकल्पना कोणाची? आम्ही त्याबाबत भूमिका घेतली आहे. सरकार देखील आता त्यात सकारात्मक आहे. कलेक्टर साहेबांनी त्याला पॉझिटिव्ह घेतलं आहे
आणि जिल्हाधिकारी साहेब बोललेत की आता हा जिल्ह्यात सगळेच आमदार त्या ठिकाणी किंवा सगळेच अधिकारी याबाबत काम करतील.